बॅक टू अवर हॉल क्रेज चॅनल. सो आजचं कलेक्शन आहे साडीचं कलेक्शन आणि ते पण बांधणीचे साडीचं कलेक्शन. आज ड्रेस पण मी बांधणीचाच वेअर केलं आहे. सो म्हटलं चला आज पहिल्यांदा आपल्या हॉल क्रेज चॅनलवर बांधणी साडीचं कलेक्शन मी घेऊन आली आहे आणि सगळे अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत, खूप कमी प्राईजमध्ये, नॉर्मल डेली वेअरला आपल्याला यूज करता येईल अशा पद्धतीचे बांधणीचे साडीचं कलेक्शन आहे. सिम्पल आहे, सोबर आहे आणि अफोर्डेबल आहे. सो या सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जर कोणाला कमेंट करायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. सो सगळ्यांची लिंक तुम्हाला मिळून जाईल. सो लेट्स स्टार्ट. सो जवळपास 4 ते 5 साड्या आजच्या कलेक्शनमध्ये इन्क्लूड आहेत. मोस्टली पिंक कलरचं जे कलर कॉम्बिनेशन आहे ते मी इन्क्लूड एक कंटिन्युएशन बघू आणि ट्रायल पण दाखवेन, जेणेकरून लक्षात येईल की कुठली साडी कुठल्या क्वालिटीमध्ये रिसीव झालेली आहे आणि तुम्हाला कुठल्या क्वालिटीमध्ये रिसीव होणार. सो सगळे कमी प्राईजमध्ये आहेत आणि अफोर्डेबल आहे. सो लेट्स स्टार्ट. पहिली जी साडी आहे या पद्धतीची थोडंसं जांभळ्या कलरमध्ये पर्पलिश पिंक कलरच्या शेडमध्ये मला रिसीव झालेली आहे. पूर्ण ओव्हरऑल साडीला बांधणीची प्रिंट दिलेली आहे आणि छान अशी बॉर्डर दिली आहे. थोडं हेवीमध्ये आहे ही साडी, बाकी जे आहेत ते पूर्ण सिम्पल आहेत. तर या पद्धतीची प्रिंट साडीवर दिलेली आहे. चेक्समध्ये प्रिंट केली गेलेली आहे यामध्ये. सो साडीवर या पद्धतीची लेस दिली आहे पूर्ण ओव्हरऑल साडीला आणि पूर्ण चेकची प्रिंट केली गेली. या ठिकाणी जे खडीचं वर्क असते ते वर्क केलेलं आहे. खूप असं हाय क्वालिटीचं वर्क नाही, मे बी 1 ते 2 वॉश नंतर कदाचित जाऊ पण शकतं. मी आता याला ट्रायल नाही करून बघितलं आहे. सो या पद्धतीची छान बॉर्डर दिली आहे. बॉर्डरची क्वालिटी छान आहे. साडीच्या कापडची क्वालिटी अगदी व्यवस्थित दिलेली आहे. सो अशा पद्धतीचं पूर्ण ही चेकची साडी दिलेली आहे. या ठिकाणावरून कुठली बॉर्डर दिलेली नाही आहे. खालच्या साईडला बॉर्डर दिलेली आहे कंटिन्युएशनमध्ये या पद्धतीने. बाकी ओव्हरऑल जी साडी आहे सेम दिलेली आहे आणि बॅक साईड जी आहे साडीचं पूर्ण प्लेन दिलेली आहे. सो जी प्रिंट केलेली आहे फक्त वन साईड केलेली आहे. खूप असं हाय क्वालिटीची नाही आहे, कारण मे बी हे निघू शकतं आफ्टर वॉश. खूप जास्त वेळपर्यंत जर साडी भिजू वगैरे ठेवली तर कदाचित प्रिंट निघू शकते. सो अशा पद्धतीची ही साडी दिलेली आहे आणि यासोबत रनिंगचं ब्लाऊजसुद्धा दिलेलं आहे. या पद्धतीचं रनिंगचं ब्लाऊज दिलेलं आहे. यावर हँडवर्क दिलेलं आहे आणि नेकवर जो वर्क येतो तो सुद्धा दिलेला आहे. सो अशा पद्धतीचं बॅक नेकसाठी ही पूर्ण एक प्रिंट दिलेली आहे या पद्धतीने. सो असा रनिंगचा ब्लाऊज दिलेला आहे. त्यानंतर आजच्या कलेक्शनमधली नेक्स्ट साडी या पद्धतीची रिसीव झालेली आहे. ओव्हरऑल साडी खूप सुंदर आहे. अगदी सॉफ्ट कापडमध्ये रिसीव झाली आहे. छान असे हॉरिझॉन्टल चेक्स, हॉरिझॉन्टल लाइनिंगमध्ये पूर्ण ओव्हरऑल साडीला प्रिंट केली आहे आणि छान अशी लेस दिली आहे. लेसची क्वालिटी खूप छान आहे. छान वेल्वेटची लेस आहे आणि त्यावर छान अशा पद्धतीचे स्टिक केले गेले आहेत. छान थ्रेड वर्क केलेलं आहे या पद्धतीने. बाकी ओव्हरऑल साडी खूप छान आहे, सॉफ्ट आहे अगदी. सो ओपन करू बघू. आणि एखादा हेवी ब्लाऊज जर यावर जर वेअर केलं तर एखाद्या पार्टीमध्ये किंवा एखाद्या फंक्शनमध्ये, छोट्या मोठ्या फंक्शनमध्ये घालता येईल अशा पद्धतीचं याचा लुक क्रिएट होऊ शकतो. खूप सुंदर साडी आलेली आहे. ओव्हरऑल जी क्वालिटी आहे साडीची खूप छान आहे. अगदी सॉफ्ट कापड आहे साडीचं. छान सॉफ्ट कापडमध्ये आली आहे आणि छान हलकी पण आहे. सो दिवसभर जर वेअर करायचं असेल तर त्यासाठी छान आहे. सो अशा पद्धतीची बॉर्डर दिली आहे पूर्ण ओव्हरऑल साडीला आणि यासोबत रनिंगचं ब्लाऊजसुद्धा दिलेलं आहे. या पद्धतीचं ब्लाऊज दिलं आहे. चला ट्राय करून बघूया, जेणेकरून लक्षात येईल की कसं वेअर केल्यानंतर कसे दिसतं. बाकी ओव्हरऑल छान आहे. या पद्धतीचे छान लटकन पण छान हाय क्वालिटी आणि अगदी व्यवस्थित नवीन पद्धतीचे थोडेसे लटकन यामध्ये प्रोव्हाइड केले आहेत. सो हायली रिकमेंड करेल ही साडी. जर बांधणीमध्ये जर तुम्हाला कलेक्शन ठेवायचं असेल तर या साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता. खूप छान आहे, सॉफ्ट आहे, कापडची क्वालिटी अगदी व्यवस्थित आहे. सो लेस्ट. त्यानंतर नेक्स्ट जी आहे या पद्धतीची जेवढे पण साड्या ऑर्डर करून घेतल्या सगळ्या वेगवेगळ्या प्रिंटमध्ये आहेत पण बांधणीमध्येच आहे. बॉर्डरला मिरर वर्क दिलेलं आहे. या ठिकाणी थोडंसं असं वेडिंगच्या रिलेटेड प्रिंट केली गेलेली आहे. बाकी पूर्ण असं चेक्समध्ये ओव्हरऑल साडी दिलेली आहे. खालच्या साईडला पण सेम प्रिंट आणि लेस दिलेली आहे. ओव्हरऑल साडी पूर्ण एकसारखी दिलेली आहे. हे आहे याचा पदरचा भाग.
पदरचा भाग खरंच खूप छान दिला, छान हायलाइट असं पदरचा भाग दिलेला आहे या पद्धतीचा. छान प्रिंट केलेली आहे वेडिंगच्या रिलेटेड, एलिफंट्स आणि ब्राईड ग्रूम अशा पद्धतीची छान प्रिंट केली आहे. पूर्ण ओव्हरऑल साडीला बांधणीची प्रिंट दिली, बांधणी साडी असल्यामुळे. कापडची जर क्वालिटी केली तर क्वालिटीचा जर विचार केला तर खूप हाय क्वालिटीमध्ये पण नाही आणि खूप लो क्वालिटीमध्ये नाही, मीडियममध्ये आहे. थोडंसं शायनी कापड दिलेलं आहे साडीसाठी या पद्धतीचं. सो ठीक आहे, ओके आहे, डेली यूजसाठी आपण यूज करू शकतो. आणि हा आहे याचा ब्लाऊजचं कापड जो प्रोव्हाइड केलं. नेक्स्ट जी आहे ॲक्च्युली इमेजमध्ये थोडंसं वेगळी दाखवली आहे, म्हणजे सेम दाखवली आहे बट एक ओरिजिनल पिक इमेजमध्ये दाखवली आहे, पण रिशू होताना मला थोडंसं वेगळं वाटत आहे. सो या पद्धतीची पूर्ण प्लेन साडी आहे आणि फक्त खालच्या साईडला बांधणी प्रिंट दिलेली आहे या पद्धतीची आणि याची गोल्डन लेस दिलेली आहे. पूर्ण साडीला या पद्धतीची लेस दिलेली आहे. ऑरेंज पिंकचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. बाकी ओव्हरऑल जी साडी आहे थोडंसं वरच्या साईडने फेंट आहे, खालच्या साईडने थोडंसं ब्लॅकिश पिंकमध्ये दिलं आहे आणि अगदी बॉर्डरला बॉटम साईडला ऑरेंज कलरचं कॉम्बिनेशन. सो ओव्हरऑल असं कॉम्बिनेशन दिलेलं आहे साडीचं या पद्धतीचं. बाकी ओव्हरऑल साडी जी आहे पूर्ण प्लेन दिलेली आहे. यामध्ये कुठेही ब्लाऊजचं कापड मला दिसत नाही. मे बी हा लास्टला जो दिलेला आहे मे बी हा राहू शकतो जो कंटिन्युएशनमध्ये आहे. हां बरोबर आहे, लास्टला बॉर्डर पण दिलेली आहे, एक्स्ट्रा बॉर्डर. आजच्या कलेक्शनमधली मला आवडलेली आणि खरंच एवढ्या कमी प्राईजमध्ये एवढी छान साडी रिसीव झालेली आहे. बांधणीमध्ये आहे, पिंक कलर आहे, तो पण एवढं सुंदर पिंक कलर दिलेला आहे. खूप डार्क पण नाही, खूप फेंट पण नाही आहे. आणि त्यावर जे थ्रेड वर्क केलेलं आहे खूप अप्रतिम केलेलं आहे. अगदी व्यवस्थित क्वालिटीमध्ये थ्रेड वर्क करून घेतलेलं आहे. बघू आतमधून कसे आहे. ओव्हरऑल जे लुक आहे साडीचं खूप सुंदर दिलेलं आहे. छान एखाद्या हेवी ब्लाऊजसोबत जर मॅच केलं तर जे लुक आहे खूप सुंदर दिसणार आहे. या पद्धतीची साडी आहे. छान 2 बॉर्डरमध्ये कव्हर केलेला आहे. हा आहे पदरचा भाग साडीचं. पूर्ण ओव्हरऑल अशा पद्धतीने छान 2 बॉर्डरमध्ये दिलेली आहे. बाकी बॉटम्स हे आहे हे आहे टॉप साईड, त्यामुळे यामध्ये कुठली लेस दिलेली नाही आहे. खालच्या साईडला छान पूर्ण ओव्हरऑल साडीला लेस दिलेली आहे या पद्धतीने. कलर कॉम्बिनेशन साडीचं कलर कॉम्बिनेशन जे दिलेलं आहे साडीचं खूप सुंदर आहे. घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे. आणि प्रिंट पण छान दिलेली आहे. बांधणीची जी प्रिंट आहे जे जनरली बांधणी साडींवर असते खूप सुंदर दिलेली आहे. आणि त्याचबरोबर रनिंगचा ब्लाऊज दिला आहे. मधामध्ये असे बुट्टे दिलेले आहेत. बाकी हँडसाठी या पद्धतीचं वर्क दिलेलं आहे ब्लाऊजवर. सो हा ब्लाऊज यूज न करता, कापड यूज न करता आपण एखादं हेवी वर्क केलेलं ब्लाऊज पण आपण यावर जर वेअर केलं तर खरंच खूप सुंदर दिसणार आहे. आणि इवन एखादा वेलवेटचं जर ब्लाऊज असेल पिंक कलरचा तरी पण अगदी व्यवस्थित छान सुंदर आणि सोबर लुक दिसणार आहे हेवी ज्वेलरीसोबत जरी यूज केलं तर. सो हे होतं आपलं कलेक्शन. हे होतं आपलं आजचं कलेक्शन. कसं वाटलं ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू आपण अशाच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, बाय बाय.